ट्रॅडिशनल बीएससी हा एक योग्य त्यांनी त्याच्या वेळी जाणार आहे, पण हा कुठे वेगळा पडतो? दोघांच्यात कसा डिफरन्स करता येईल? म्हणजे इंटरनॅशनल एक्सपोजर राईट फ्रॉम द फर्स्ट हा सगळ्यात मोठा आहे त्यांचा भाग, की आपल्याला मुलांना ग्लोबली स्टँड करायचं म्हणजे वसुदैव कुटुंबकम हे आपण सगळं. तर हे ग्लोबली स्टँड होणं त्यांचं BSc ते खूप जास्त चांगल्या प्रमाणात आणि सहज होऊ शकतं, की त्यांना फार ते पुढून आणायला लागेल. आणि दुसरी अशी गोष्ट होते की त्यांचा पूर्ण जो दृष्टिकोन आहे अकॅडमिक्सचा तो पूर्णपणे बदलून की 12वी मध्ये मोस्टली बऱ्याचदा असं काय होतं की पाठांतरावरती भर देऊन मुलं पुढे जातात. मग किंवा ते त्या कॉम्पिटेटिव्ह काही एंट्रन्सच्या MCQsच्या मागे लागून लागून जो काही डीप विचार करून काही रिसर्च करायचं असतं तर ते होत नाही त्याकडे. आणि सध्या त्याची गरज आहे की मटेरियल्स चांगलं मिळाले तर इंडस्ट्रीज शेवटी काय आहे, चांगलं तुम्ही त्याचं रिसर्च केलं, पेटंट मिळालं तर शेवटी त्याचा फायदा तुम्हालाच आहे. चांगला रिसर्च केला तर म्हणजे साधी गोष्ट आहे, एखादं औषध बाजारामध्ये येतं किंवा कोविशिल्ड लस आपली आली तर त्याच्यामध्ये कसं होतं की ते तुम्ही नवीन इन्व्हेंट केलं तर डेफिनेटली त्याला मार्केट आहे. त्यामुळे रिसर्च आणि डेव्हलपमेंट हे सतत चालणारी प्रोसेस आहे आणि तो दृष्टिकोन डेव्हलप करण्यासाठी मला वाटतं की